नमस्कार मित्रांनो, कोकणकर सचिन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा हा व्हिडिओ भात लावणी यंत्राची माहिती व वापर कसा करावा यावर आधारित आहे। आता आपण चाललोय फोंडा येथे, तिथे तुम्हाला प्रात्यक्षिक करून भात लावणी यंत्राची माहिती देणार आहोत। हे आहे भात लावणी यंत्र। आणि ही भाताची रोप अशा प्रकारे ठेवली जातात। ही मशीन कशी काम करते याबद्दल आपण ओमकार सरांकडून ऐकूया। नमस्कार, आज आपण लावणी मशीनची थोडक्यात माहिती घेऊया। ही महिंद्रा कंपनीची MP 461 6.5 HP पेट्रोल इंजिन मशीन आहे। याचा आपल्या कोकणात खूप म्हणतात ते आता सध्या मजुरांची कमतरता भासत आहे आपल्या भात शेतीमध्ये, तर ही मशीन त्यासाठी चांगला उपाय म्हणता येईल। तर मशीनबद्दल सांगायचं म्हणजे ही लावणी मशीन या साईडला येते। तर यामध्ये याच्या 4 निडल असतात। या बघा, ह्या ज्या इथे या निडल आहेत, या खाली या साईडला, त्या निडलच्या साहाय्याने इथे जे रोप खाली खेचतं आणि ते जमिनीमध्ये आपलं लावलं। यासाठी चांगला चिखल करून घ्यावा लागतो। आदल्या दिवशी चिखल करून तो थोडा घट्ट होऊ द्यायचा। पाणी प्लॉटमध्ये असताना आणि प्लॉट शक्यतो मोठी ठेवावी, जेणेकरून ती मशीन इझिली त्यामध्ये ऑपरेट होईल। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यासाठी रोपवाटिका कशी तयार करायची। तर सुरुवातीला काय करायचं, प्लॅस्टिक मल्चिंग असतं ते अंतरून घ्यायचं। त्याच्यावर आपल्या लोखंडी शिगेच्या साहाय्याने छोटे होल मारून घ्यायचे। त्याच्यानंतर 1 मीटर बाय 50 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर बाय अर्धा मीटर आकाराची लोखंडी फ्रेम तयार करून घ्यायची। त्या फ्रेममध्ये माती आणि शेणखताचं मिश्रण 3:1 प्रमाणात, म्हणजे जर माती तुम्ही जर 3 गमिले घेतलात तर 1 गमिला शेणखत चांगल्या चाळून घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये छोटे खडक राहणार नाहीत। हे खडक जर उद्या राहिले तुमच्या मॅटमध्ये तर ते त्या निडलमध्ये अडकतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या फ्रेममध्ये माती आणि शेणखताचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित पसरून घ्यायचं त्या फ्रेममध्ये। त्याच्यावर पाणी मारायचं आणि ते घट्ट दाबून घ्यायचं। केक जसा बनवतात तसं दाबून घ्यायचं पाणी। त्याच्यानंतर त्या एका फ्रेममध्ये 1 मीटर बाय अर्धा मीटर आकाराच्या फ्रेमसाठी साधारण 250 ते 300 ग्रॅम बियाणं लागतं। तुम्ही कुठल्याही जातीचं बियाणं टाकू शकता, त्यामध्ये जाड असेल बारीक असेल, पण साधारण 300 ग्रॅमपर्यंत ॲव्हरेज बियाणं त्याच्यामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं। सर्व कॉर्नर वगैरे त्या फ्रेमचे व्यवस्थित पसरून घ्यायचे। त्याच्यानंतर मातीचं एक पातळ थर त्याच्यावर द्यायचं आणि झारीच्या साहाय्याने पाणी द्यायचं। पाणी देऊन झालं की त्यावर तुमचं शेड नेट असेल, ग्रीन नेट किंवा गवत असेल किंवा वर्तमानपत्र, त्याने ते व्यवस्थित झाकून घ्यायचं। दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी त्याला कोंब यायला सुरुवात होतो। कोंब आल्यानंतर ते वरचं तुम्ही जे झाकून ठेवलं ते काढून टाकायचं आणि एक साधारण 17 ते 18व्या दिवशी ही अशी रोपवाटिका तयार होते। हे तुम्ही बॅक साईडला बघू शकता, ही मुळं अशी यामध्ये एकमेकांना गुंतलेली आहे, मग ही माती व्यवस्थित राहते। त्याच्यानंतर हे मशीन तुमची कुठली असते, आता ही महिंद्राची मशीन आहे, हा जो भाग आहे हा मोजून घ्यायचा। हा साधारण 28 सेंटीमीटरचा आहे। 28 सेंटीमीटरची काठी एक कट करून घ्यायची आणि त्याने सुरीच्या साहाय्याने त्या 28 सेंटीमीटरला हा मॅटला कट द्यायचा, जेणेकरून ते इझिली त्यात असे बसतील। ही साधारण एवढ्या लांबी तुम्ही किती ठेवू शकता, पण जास्त ठेवली तर हे काय होतं, असं वरचं समजा जास्त ठेवली हे असं इथून पुढे जातं, पडतं, म्हणून हे जास्तीत जास्त एवढी ठेवायची। ही आता वाढवता येते अजून, तुम्हाला मॅट असं हे बाहेर काढून अजून ठेवता येतात, पण ते पुढे पडतात, म्हणून जास्त उंची ठेवायची नाही। रुंदी मात्र 28 सेंटीमीटर ही फिक्स ठेवायची। दुसरी गोष्ट, या साईडला या मशीनला हे जे निडल्स आहेत ह्या 30 सेंटीमीटरवर आहेत। 1 2 4 निडल, ही 4 रोची मशीन आहे। त्या 30 सेंटीमीटरवर निडल आहेत। त्या 30 ओळीतलं अंतर आपल्याला चेंज करता येत नाही 30 सेंटीमीटर, पण जे आव्यामधलं अंतर आहे, रोपांमधलं अंतर आहे, ते तुम्हाला या लिव्हरच्या साहाय्याने कमी जास्त करता येतं। हे 15 सेंटीमीटर पासून 22 सेंटीमीटर पर्यंत तुम्ही पुढे कमी जास्त करू शकता। हा तो लिव्हर आहे। त्यानंतर याच लिव्हरच्या साहाय्याने तुम्ही मशीन रोपं किती लावणार एका वेळी, 1 काडी 2 काडी ते 4 ते 5 काड्यांपर्यंत एवढं याच्यावर लागू शकतो। तर अशा प्रकारे, तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे मॅट नर्सरी करणे। मॅट नर्सरी तुम्ही जेवढी चांगली कराल तेवढी तुमची लावणी चांगली होईल। जर याच्यात जर मध्ये गॅप राहिले, जर उजळं नाही समजा बी, तर ती मशीन सुद्धा तुमच्या लाईनीमध्ये गॅप टाकत जाणार।
तिथे रिकामी राहणार. तर अशा वेळी ही रोपवाटिका व्यवस्थित करणं गरजेचं. यामध्ये दगड वगैरे असता कामा नये. फक्त लिव्हर आहे, रिकॉईल सिस्टीम आहे त्याला. जेव्हा एका प्लॉटमधून दुसऱ्या प्लॉटमध्ये जायचं असतं तेव्हा हे वर खाली करून तुम्ही पिरियड देऊ शकता. लावणी करताना हे खाली करायचं. त्याच्यानंतर हे 3 गेअर आहे त्याला, रिव्हर्स, फर्स्ट आणि हा रोडवर चालण्यासाठी ते कंट्रोल. शक्य याचा उपयोग होत नाही. फर्स्ट टाकला दाखवण्यासाठी बोलतो. ह्या रोपं लावतात जेव्हा ते रोटेट होतं तेव्हा यामध्ये जर दगड टाकला तर पुढचं रोप ते घेणार नाही. असं ते या फ्लोटची ॲडजस्टमेंट आहे. तुमचं चिखल किती खोल असेल त्याच्यानुसार वर खाली हे करता येईल. या फ्लोटमुळे ते चिखलात आतमध्ये जात नाही. तरी जागा बारीक असली तरी या फ्लोटमध्ये ते वर तरंगत राहते. अशा प्रकारे चाळून घेतलेले शेणखत व माती यामध्ये ही रोपे बनवली जातात. यामध्ये कोणत्याही प्रकारचा दगड असू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. यावेळी कणकवली तालुका कृषी अधिकारी मुळे मॅडम उपस्थित होत्या. नमस्कार, मी वैशाली मुळे, तालुका